रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण लोखंडी नवीन भांडी खरेदी करून आणल्यानंतर ती वापरात कशी आणायची किंवा लोखंडी भांडी आपण वापरत असताना कोणत्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे। कारण लोखंडी भांड्यामध्ये जेवण बनवलेले हे शरीरासाठी चांगलं असतं, परंतु त्याला गंज चढल्यानंतर किंवा त्यामधील जर काळवटपणा जो असतो तर तो आपल्या खाण्यात आला तर ते आपल्याला धोकादायक देखील असू शकतं। त्यासाठी योग्य पद्धतीने लोखंडी भांडी आपल्याला वापरायला पाहिजेत। लोखंडी भांडी आपण जेव्हा खरेदी करून आणतो तर त्याला एक प्रकारचं ग्रीस केलेलं असतं, म्हणजे जे काळं तेल लावलेलं असतं, त्यामुळे ही लोखंडी भांडी त्यांची बिकेपर्यंत गंजत नाही। त्यामुळे याला जास्त प्रमाणामध्ये काळं तेल असतं, तर हाताला आपण जर हात लावून बघितलं तर खूप चिकटसर असं हे काळं तेल आपल्याला लागलं जातं। जसं बघा सायकलच्या चेनीला कसं तेल असतं त्या प्रकारचं तेल या भांड्यांना असतं। त्यासाठी ही भांडी आणल्यानंतर पहिल्यांदा आपण 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। व्यवस्थित आपल्याला घासणीने साबण लावून ही भांडी चांगली जोर लावून घासायची आहे त्यातलं तेल निघेपर्यंत। तर 3 ते 4 वेळा आपल्याला ही भांडी घासावी लागतात, नाहीतर त्याचं जे तेल आहे तर ते लवकर निघत नाही। 3 ते 4 वेळा व्यवस्थित घासून घ्यायचं। हाताला आपण चेक करून बघायचं, हाताला जर हे तेल जर खूपच चिकट लागत असेल तर पुन्हा एकदा आपण हे जी भांडी आहे तर तो पुन्हा एकदा घासून घ्यायची। तर बघा इथे मी 3 वेळा धुतलं तरी देखील हाताला त्याचा चिकटपणा लागतोय, म्हणून ही भांडी मी पुन्हा एकदा घासून घेणार आहे। असा काळपट चिकटपणा याचा लागतो, तर त्यासाठी पुन्हा एकदा मी ही जी भांडी आहे तर ती व्यवस्थित धुवून घेतलेली आहे। इथे मी 4 ते 5 वेळा ही भांडी स्वच्छ घासणीने धुवून घेतली। आता यातला तिलकटपणा थोडासा कमी झालेला आहे। यानंतर काय करायचं, आपण यामध्ये भिजवलेले तांदूळ किंवा तांदूळ धुतलेले जे पाणी असतं तर ते पाणी आपण याला स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहोत। मग ते तुम्ही इडलीसाठी किंवा रोजच्या भातासाठी जे तांदूळ धुणार आहात तर ते धुतलेले किंवा तांदूळ भिजवलेले जे पाणी आहे तर ते पाणी आपण घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण या भांडे धुण्यासाठी वापरणार आहोत। तर इथे मी इडलीसाठी तांदूळ भिजत ठेवलेलं होतं, तर त्याचं जे पाणी आहे तर ते पाणी आपण काढून घ्यायचं आहे। कढई, इथे मी एक लोखंडाची कढई आणि तवा घेतलेला आहे नवीनच, तर तो स्वच्छ कसा करायचा मी तुम्हाला दाखवते। तर गॅसवरती फुल गॅसवरती आपण ही भांडी ठेवलेली आहेत। तर कढईमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि त्यातलं थोडं पाणी मी तव्यामध्ये घातलेलं आहे। तवा उताळ आहे, जास्त पाणी मावत नाही, तर थोडं पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आपण पूर्णपणे थोडा वेळ उकळायचं आहे, अगदी 5 ते 7 मिनिटं। आणि उकळताना हे पाणी मी तव्याला पूर्ण साईडला लावून घेते, म्हणजे सर्व तवा हा स्वच्छ होईल। कढईमध्ये देखील आपल्याला सर्व बाजूने हे जे पाणी आहे तर ते व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं उकळायचं आहे, म्हणजे आपली जी कढई आहे तर ती बघा पूर्णपणे स्वच्छ होते। या व्यतिरिक्त तुम्ही रात्रभर या कढईमध्ये असं पाणी ठेवलं, म्हणजे जे तांदळाचं धुतलेलं पाणी आहे ते ठेवलं तरी देखील चालेल, परंतु एवढा वेळ नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही 2 ते 3 मिनिट उकळून घेतलं ना तरी देखील ठेवण्यापेक्षा उकळल्याने ही कढई जी आहे तर ती लवकर स्वच्छ होते। पाणी शांत झालेलं आहे, थंड केल्यानंतर बघा 2 मिनिट मी उकळून घेतलं होतं, त्यानंतर हे पाणी जे आहे तर ती पूर्णपणे आपण काढून घेतलेलं आहे। त्यानंतर एक लिंबू घेतलेला आहे, लिंबू मध्यभागी कापून आपण हे लिंबू जी आहे तर ह्या लिंबाच्या मदतीने आपण ही कढई साफ करणार आहोत। तर बघा लिंबू आपण ज्या पद्धतीने जर घासलं तर जे कढई आहे त्यातलं पूर्ण जे काळवटपणा असतो तर ते काळपटपणा पूर्णपणे निघून जातो आणि कढई तवा व्यवस्थित स्वच्छ होतो। तर तवा हा घासायला सोपा असल्यामुळे ना तवा हा खूप स्वच्छ झालेला आहे। कढईच्या मापामध्ये कढई देखील पूर्णपणे स्वच्छ होत आलेली आहे, तर अजून थोडीशी काळी दिसतच आहे। तर यामध्ये आणखीन थोडंसं स्वच्छ होण्यासाठी थोडंसं मिठाचा देखील वापर करू शकता तुम्ही, थोडंसं मीठ घालून देखील लिंबाने हे व्यवस्थित घासून घेऊ शकता। आपण पहिल्यांदा ही जी नवीन भांडी वापरात घेतो तेव्हा थोडीशी मेहनत घेतली ना तर ही भांडी जी आहेत तर ते पूर्णपणे स्वच्छ होतात आणि वापरण्यासाठी योग्य होतात। पहिल्यांदाच आपण जर कंटाळा केला तर आपल्याला ही भांडी वापरता येणार नाहीत किंवा आपण जेव्हा ही भांडी वापरू तर ते आपल्यासाठी घातक असतील। त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थित पूर्ण स्वच्छ करून घ्या। तर बघा यानंतर ज्या कढई आपण जी लिंबाने घासून घेतलेली होती त्यामध्ये अजून एकदा मी थोडंसं पाणी उकळून घेणार आहोत, कारण की आपण ज्या पद्धतीने सारखं यामध्ये जर पाणी उकळून घेतलं ना तर आपली जी ही भांडी आहे तर ते पूर्णपणे स्वच्छ होतात। कारण की आपण घासण्यापेक्षा आपण जेव्हा एखादं अन्न त्यामध्ये शिजवतो तर त्यामधील जे घातक घटक आहे तर ते त्यामध्ये मिक्स होतात, काळवटपणा त्यामध्ये मिक्स होतो। त्यासाठी त्यातलं जे पाणी उकळून घेतलं तर तो पहिल्यांदा जो काळवटपणा असतो तर त्या पाण्यामध्ये उतरतो आणि आपण ते पाणी फेकून देतो। तर त्यासाठी बघा पाणी देखील खूप काळं झालं होतं। त्यानंतर ही जी कढई आहे तर ती पुन्हा मी एकदा साबणाने स्वच्छ घासून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित पुसून घ्यायची। तर आता ही कढई आपली वापरासाठी तयार झालेली आहे। यानंतर देखील तुम्ही एक स्टेप करू शकता।
यानंतर आपण जेव्हाही कधीही भांडी व्यवस्थित स्वच्छ करू त्यानंतर थोडंसं तेल लोखंडी भांड्याला आपल्याला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे आतून बाहेरून, म्हणजे ही जी भांडी आहेत तर ती अजिबात गंजत नाहीत। बघा हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये शक्यतो लवकरच या भांड्यांना गंज चढतो, ती भांडी तांबरायला सुरुवात होतात, तर त्यासाठी आपण ह्या कढईला कायम तेल लावून ठेवायचं आहे। तर अजून एक प्रोसेस मी तुम्हाला सांगितली की आपल्याला कांदा यामध्ये भाजायचा आहे। तर तुम्ही पहिल्यांदा जर लोखंडी कढईमध्ये जर तेल लावून अशा पद्धतीने कांदा भाजला ना तर तो कांदा पूर्णपणे काळा होतो, तर त्यावरून तुम्हाला कळेल की कढईमध्ये किती काळवटपणा असतो। तर ही स्टेप मी लास्ट ठेवली होती कारण की मला पाहायचं होतं की आपण पूर्णपणे जर भांडी अशा पद्धतीने स्वच्छ केली, शेवटी कांदा भाजून पाहिला तर बघा आपली कढई देखील स्वच्छ झाली, ही आपल्याला मनाला समाधान देखील राहतं। तर कांदा आपण या तेलामध्ये कांदा व्यवस्थित भाजून घेतला तर बघा कांदा अजिबात काळा झाला नाही, याचा अर्थ आपली कढई जी आहे तर ती पूर्णपणे स्वच्छ झालेली आहे। आता आपण ही वापरण्यासाठी किंवा जेवण बनवण्यासाठी आपली ही कढई तयार आहे। तर कांदा पूर्ण कढईला आपण व्यवस्थित सर्व बाजूने असा पुसून घ्यायचा आहे, त्यामुळे काय होतं कढईमध्ये आणखीन काही काळपटपणा राहिला असेल तर तो देखील निघून जातो ना। आपली कढई आहे तर ती नॉनस्टिक सारखी अशी आपल्या कढई तवा असा तयार होतो, त्यामुळे आपले जे पदार्थ आहेत तर या भांड्यांना चिटकत नाहीत। कांदा व्यवस्थित भाजून घेतला, यानंतर आता मी हा कांदा काढून घेते कारण की हा कांदा अजिबात काळा झाला नाही, आपली कढई पूर्णपणे स्वच्छ झालेली आहे। तर कांदा काढून घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा ही कढई मी स्वच्छ धुवून घेणार आहे। यानंतर आता ही भांडी स्वच्छ झाली, यानंतर आपण रोज ही भांडी जेव्हा आपण स्वच्छ करू धुवून घेऊ तर धुवून घेतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी करून घ्यायची, त्यावरती आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे। दोन्ही बाजूनी या तेलाचा हात लावून आपण ही भांडी आहे तर ती ठेवणार आहोत। अगदी तुम्ही ती दिवसातून 2दा जरी वापरली तरी देखील अशा पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित कोरडी करून तेल लावून ठेवलं तर त्या भांड्यांना गंज पडत नाही आणि त्या कढई जी आहे किंवा तवा जे आहे तर तो खराब होत नाही। कढई तुम्ही वापरात काढणार असाल तर पहिल्यांदा त्यामध्ये काहीतरी पदार्थ तळा, म्हणजे ती कढई आहे तर ती व्यवस्थित नॉनस्टिक होती आणि लवकर खराब देखील होत नाही, गंज चढत नाही। यानंतर मी तुम्हाला या तव्यामध्ये एक डोसा देखील बनवून दाखवते। लोखंडी तव्यामध्ये डोसा बनवताना पहिल्यांदा त्याला व्यवस्थित सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं, डोशाचं पीठ त्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित डोसा पसरून घ्यायचा। लोखंडी भांडी जी आहे तर ती बघा मध्यभागी खूप लवकर तापतात आणि कडेला तापायला खूप वेळ लागतो आणि लोखंडी भांडी पटकन गरम होतात आणि गार व्हायला देखील खूप जास्त वेळ लागतो। तर लोखंडी भांडी पटकन तापतात त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे। तर बघा डोसा जो आहे तर तो अगदी सहज उचलला जातोय, तर एवढे छान डोसे या लोखंडी तव्यामध्ये होतात। माहिती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।